आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया। राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंडल यात्रा सुरू करण्यात येते। मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं होतं, तेव्हा मंडल कमिशनला समर्थन देणाऱ्या नेत्यांपैकी एक शरद पवार होते असा दावा करत शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं ओबीसींसाठी केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही मंडल यात्रा नागपुरातून सुरू होऊन राज्यात विविध भागात जाणार आहे। शरद पवार हे या मंडल यात्रेला नागपुरातील आशीर्वाद लॉन इथं हिरवा झेंडा दाखवणार असून त्यापूर्वी पक्षाचा ओबीसी मेळावाही होणार आहे। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला, पण आता राज्यभरातील तब्बल 26 लाख महिलांची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे। वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाईल। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला तसे आदेश देण्यात आलेले आहेत। जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत ही अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेत एकाच घरातील 2 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही। मात्र 2 पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्ष वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागानं तयार केली आहे। 2 निकषांवर सध्या पडताळणी सुरू आहे। त्यामध्ये एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि 21 ते 65 वर्ष वयोगटातल्याच महिला यामध्ये पात्र ठरतात। या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल। तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे। 2 निकष दिलेले आहे, 2 प्रकारचे हे दिले आहे। एक म्हणजे वयोगट सांगितले आहे, 21 ते 65 मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा 21च्या आतमध्ये आहे का, काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का, अशा प्रकारची तपासणी करा। त्यांचा निर्गम उतारा पहा, टीसी पहा, अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा। आणि 3 जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। टॅक्सधारक, वाहनधारक 4 व्हीलर आहे का त्याची तपासणी करा, 4 व्हीलरचा काही नंबर वगैरे असं घरात जाऊन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा, असे आदेश दिलेले आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे। ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत। बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील। दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं येत्या 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। मुंबईच्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम पार पडले। त्यावेळी लक्ष वेधलं ते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंच्या एंट्रीनं। दोन्ही नेते आमने सामने आले। त्यावेळी शिंदे आणि आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात गेलेल्या शिंदेंविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही घोषणाबाजी करत प्रत्युत्तर देण्यात आलं। यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीनं कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली आणि पुढचा कार्यक्रम पार पडला। ते मिंदी गटातले लोक चोर गट आहे, तो पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं, मध्ये ते कोण ठाकरे पण एक घेतले। त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे। उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर। स्वतःचं काही कर्तव्य नाही। आतापर्यंत सगळे जे काही मिळाले ते उद्धव साहेबांनी दिले, तिकीट असेल, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल। नंतर आता भाजपचे गुलाम बनून जगतात। त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही, काही कर्तव्य नाहीये, त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। दोन्ही ठाकरे बंधूंची पहिल्यांदाच राजकीय युती झाली आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत। बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या वतीनं या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत। बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील। दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं येत्या 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। ऐसपैस वाढणाऱ्या पुण्यामध्ये आता आणखी 3 नव्या महापालिका करण्याचा निर्धार पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केला। पुणे जिल्ह्यात प्रचंड वेगानं झालेलं शहरीकरण आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या पाहता पुण्यामध्ये आणखी 3 महापालिकांची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। मात्र अजित पवारांच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभिन्नता आहे का असा सवाल निर्माण होतोय। पुणे जिल्ह्यातील 3 पालिकांबाबत अजित पवारांच्या डोक्यात काहीतरी असेल। अजित पवारांशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे।
महानगरपालिका म्हणजे 2 ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते 3 म्हणतायत. अजून 3 नाही, 2 ऑलरेडी आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड, आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे. आता तरी PMRDA केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे, भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल. पुणे शहराचा किंबहुना पिंपरी चिंचवड शहर, PMRDAचा सर्व परिसर हा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालंय आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली. स्वाभाविकपणे तिथल्या पायाभूत सुविधा असतील, नागरी सुविधा याच्यावरती ताण निर्माणच होतो. कुठे तुम्ही जगात गेला तर जिथं वेगानं विकास होतो, जिथं वेगानं लोकसंख्या वाढतीये, नागरिकीकरण वाढतंय, तिथं ह्या अडचणी येतातच. पण आज सकाळी चाकण भागात मला असं वाटतं की अजितदादा काहीतरी पाहणीला गेले होते. स्वाभाविकपणे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतील, पण असं काही ते म्हणाले आणि लगेच असं नाही. पण त्याच्यावरती मला असं वाटतं सगळेजण बसतील आणि चर्चा करतील. बातमी अजित पवारांच्या मोठ्या वक्तव्याची, जो तो उठतो आणि मलाच उपदेश करतो, कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय, असं अजित पवार म्हणाले. दादांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकलाय. मात्र हे वक्तव्य करताना दादांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. सोलापुरातील शरणू हंडेचं हजारो झाडं तोडली जाणार आहे. झाडं तोडली जाणार आहेत. दुर्गादेवीची कोण झाडं तोडणार आहे? नवीन काहीतरी आयुक्त राबवत आहेत. आणि शहरामध्ये MIDC क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे. आपण पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची. हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय. सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. वरळी BDD चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला दिला जाईल. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर इथं हा सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. रहिवाशी 180 चौरस फुटांच्या घरातून 500 चौरस फुटांच्या घरात आणि 40 मजली उत्तुंग इमारतीमध्ये राहायला जातील. प्रातिनिधिक स्वरूपात 15 रहिवाशांना सदनिकांचा ताबा देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाणे मुख्यालयातील 9 पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले. ठाणे कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता 7 पैकी 2 कैदी बेपत्ता असल्याचं उघड झालंय. कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान बेपत्ता कैद्यांचा ठावठिकाणा विचारला असता उडवाउडवीची उत्तरं देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं 9 पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले. यंदापासून 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा 4थी किंवा 7वी पर्यंत असल्यानं या शाळांमध्ये विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही स्पर्धेमध्ये सहभागी होता यावं यासाठी राज्य परीक्षा परिषदेनं फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता 5वी, 8वी बरोबरच 4थी आणि 7वीचीही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्यामध्ये 1956 पासून इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती. मात्र शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक वर्गांमध्ये झालेल्या बदलामुळे 2016 पासून इयत्ता 5वी व 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येऊ लागली. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात महिलांनी अवैध दगडखाण क्रशर विरोधात एल्गार पुकारलाय. महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहित न्याय मागितलाय. देवाभाऊ ओवाळणीमध्ये 1,500 नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रशर बंद करून न्याय द्या असं आवाहन या महिलांनी केलंय. मागच्या 22 दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हिंगोलीच्या महावितरण कार्यालयामध्ये थाळी बजाव आंदोलन केलं गेलंय. हिंगोली शहरातील मस्तानशहा नगर आणि आझम कॉलनी या भागामध्ये वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही, तो वीज पुरवठा व्यवस्थित करा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं. महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनामध्ये शिवसैनिकांनी शिरत हे आंदोलन केलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलेला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्किट बेंच इमारतीच्या कामाची पाहणी केली. 18 ऑगस्टपासून याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार आहे.
17 ऑगस्ट रोजी या संदर्भातला भव्य कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं घेतला जाईल. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी इमारतीच्या कामाची पाहणी केली. मध्य रेल्वेवरील कल्याण अंबरनाथ बदलापूर इथं पायाभूत कामानिमित्त आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. शनिवारी रात्री 12:10 ते रविवारी सकाळी 6:55 ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. शनिवारी रात्री उशिरापर्यंत 21 लोकल सेवा रद्द राहतील. रविवारी सकाळपर्यंत 27 लोकल रद्द केल्या जातील. पश्चिम रेल्वेवरही रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. सांताक्रूज ते माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉकचा कालावधी असेल. गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई, विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रोरो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी 2 ते 3 दिवस आधी सुरू होण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतलाय. त्यानुसार विजयदुर्ग येथील जेट्टीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव इथे रोरो सेवेच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा विकसित करण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. हे काम 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून तात्काळ रोरो सेवेच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात केवळ 6 तासात पोहोचता येणार आहे. रोरो सेवेच्या दिवसाला 2 फेऱ्या होणार असून यावेळी बोटीतून एकावेळी 50 ते 60 चारचाकी वाहनं आणि 400 ते 500 प्रवासी जाऊ शकतील. अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गणेशोत्सव समितीनं विरोध केलाय. गेल्या 30 वर्षांपासून राज्यात अनंत चतुर्दशीची सुट्टी दिली जात असताना अचानक या दिवशी सुट्टी रद्द केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करावी अशी मागणी समितीनं केली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच्या आदेशानुसार गोपालकालानिमित्त 16 ऑगस्ट रोजी तर अनंत चतुर्दशीनिमित्त 6 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. मात्र या दोन्ही सुट्ट्या शनिवारी येत आहेत. राज्यात शनिवारी व रविवारी शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळेच या सुट्ट्या बदलून त्याऐवजी नारळी पौर्णिमा तसंच ज्येष्ठा गौरी विसर्जनासाठी 2 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहर व उपनगरात स्थानिक सुट्टी जाहीर केल्यामुळे आता अनंत चतुर्दशीला मुंबईतील बँका, वित्तीय सेवा, केंद्र सरकारच्या कार्यालयांना सुट्टी लागू नसेल. मात्र या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी आहे. अनावश्यक हॉर्न वाजवणाऱ्यांना मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांनी दणका दिलाय. 2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी 21,492 चालकांवर कारवाई केली आहे. वाहनांना विचित्र कर्णकर्कश व प्रेशर हॉर्न लावले जातात. अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. मध्य रेल्वेवर तिकीट तपासण्याची कमतरता असल्यानं त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लर्कचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 16 UTS सहाय्यक कंत्राटी पद्धतीनं नियुक्त करण्यासाठी निविदा जारी केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या नवीन योजनेमुळे तिकीट तपासणीच्या कामामध्ये हातभार लागणार असून अधिकाधिक फुटते प्रवासी रोखण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेवर UTS तिकीटिंगसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या 6 सहाय्यकांमध्ये पहिली प्राथमिकता रेल्वेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. PM ई-ड्राईव्ह स्कीमला 31 मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 1 ऑक्टोबर 2024 पासून PM ई-ड्राईव्ह योजना सुरू केली होती. 10,900 कोटी रुपयांची योजना मार्च 2026 ला संपणार होती. परंतु त्याआधीच या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. दर महिन्याला 55,000 रुपये घराचं भाडं देणाऱ्या एका भाडेकरूला आयकर विभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणं चांगलंच भोवलंय. आयकर विभागानं त्या भाडेकरूवरती 1 लाखांचा दंड ठोठावलाय. अभिषेक असं या भाडेकरूचं नाव असून तो TDS संबंधी चलान आणि रिटर्न स्टेटमेंट दाखल करायला विसरला होता. आयकर विभागाच्या नियमानुसार जर कोणताही व्यक्ती 50,000हून अधिक भाडं देत असेल तर त्यावर 20% TDS कापणं बंधनकारक आहे. तसंच भाडेकरूनं फॉर्म 26 QC भरणं आवश्यक आहे. तर फॉर्म 16 C घर मालकानं द्यायचा असतो. हे TDS प्रमाणपत्र असतं. जर TDS वेळेवर कापला नाही तर 10,000 ते 1 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा देशभरात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडेंना राखी बांधली. आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडे
यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडेंना राखी बांधली. आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट देत भारतीय संविधानाचे ते रक्षण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. आनंदाचा दिवस आहे. आज आमचे आदरणीय खासदार बळवंतदादांना राखी बांधलेली आहे दरवर्षीप्रमाणे. आणि दरवर्षीप्रमाणे मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये निदान माझी एक राखी तरी पोचली पाहिजे असा एक अट्टहास मागच्या 17 वर्षांपासून करते. आमदार असो नसो काय फरक पडत नाही, पण ते भावनिक नातं आहे सगळ्यांसोबत आणि ते राहील आयुष्यभर.